140-45 कोटी लोकसंख्या आहे भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आम्हाला जर असंच जगायचं असेल आणि मरायचं असेल तर हवं तसं जगा, पण आमचं ज्ञान समाजाभिमुख असावं, आमच्या ज्ञानाचा काहीतरी समाजाला उपयोग असावा, अशी धारणा जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांच्या मनात निर्माण करत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असावा, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असावा आणि त्याचं ज्ञान समाजाच्या हिताचं, समाजाच्या उपयोगाचं असावं, हा विचार लेकरांना द्यायला नको. तो देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे. मी नवीन स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो. शासनानं अभियान आणलेलं होतं आणि हात धुवा मोहीम राबवलेली होती. सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर केलं होतं आणि शाळेत जाऊन आम्ही सांगायचो स्वच्छ हात धुतले पाहिजेत, मुलांनी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि जेवणाच्या अगोदर मुलांनी स्वच्छ हात धुवावा असं आम्ही त्या सगळ्या शिक्षकांना सांगायचो. एका शिक्षिकेनं ते इतकं मनावर घेतलं, त्या दुपारच्या सुट्टीमध्ये बादली घेऊन तिथे उभ्या राहायच्या आणि त्या पोरांना म्हणायच्या हात धुवा, त्याशिवाय डबा उघडायचा नाही. सगळा वर्ग हात धुवायला शिकला होता, पण एक पोरग जरा उन्हाळ होतं, ते हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु, त्याच्याशिवाय डबा उघडायचा नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं, पण गडबड अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हटल्या कुठून सुचलं मी याला हात धुवायला शिकवलं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या, म्हटल्या तुमच्या सूचनेनुसार सगळा वर्ग हात धुवायला शिकलाय, पण एक पोरग हात धुवून माझ्या पदराला, साडीच्या पदराला हात पुसताय, सगळी साडी खराब होते. मुख्याध्यापक म्हटले काळजी करू नका, उद्या त्याच्या आईला आपण शाळेत बोलू. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला शाळेत बोलवलं. मुख्याध्यापकांनी तक्रार केली आणि विचारलं का हो तुमचा मुलगा रोज घरी स्वच्छ हात धुतो? आई म्हटली एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले मी बघते रोज स्वच्छ हात धुतो. सरांनी विचारलं आणि पुसतो कुठे? तिथं काही नॅपकिन, रुमाल, टॉवेल काय ठेवलेलं असतं? आईनं सांगितलं कशाचं नॅपकिन आणि काय हो साहेब, ते तिथं रांजणावर हात धुत आहे, पळत पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसून जात आहे. सरांनी विचारलं आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? म्हणे आणखी एक बदल झालाय. मी एरवी जर शेतावर जायला निघाले ते पदर असा कमरेला खोचून जायचे, आता पोरग मला म्हणते आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा छान पिन करून येतात तशी पिन बिन करून शेतावर जायचं. एरवी माझे केस विस्कटलेले असायचे, ते मला म्हणते आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे, असा आंबाडा नाही बांधायचा. आमच्या बाई कशा वेणी करून येतात तशी वेणी करून शेतावर जायचं. तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी त्या शिक्षिकेला सांगितलं बाई तुम्ही किती नशीबवान आहात, हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय सुंदर काम असू शकतं मला सांगा. आणि म्हणून अमितराव तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या घरात कोणतरी शिक्षक आहे. आणि शिक्षिका म्हणजे आम्ही एका वयाचे असू, आत्ता शिक्षकांचे पगार वाढलेत. 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर जरा बरे पगार झाले. काय पगार होते हो शिक्षकांचे? बरं एक जण कोणतर नोकरीला लागायचा, बाकीचे 2 भाऊ गावाकडे शेती करणार. जे नोकरीला लागलाय त्यानं फक्त त्याचंच बघायचं नाही, त्यानं गावाकडच्या भावाला पाईपलाईन करून दे, त्याला शेती घेऊन दे, त्याच्या पोरांची शिक्षणं बघ, त्यांच्या पोरींची लग्नाचं बघ. आणि जर नोकरदार शहरात असला, आमचं लोणीचं पेशंट जर इथं असलं ना तर यांनी जाता जाता डबा देऊन जायचा. पैसे नव्हते हो, जबाबदाऱ्या स्वीकारायला माणसं तरबेज होती. बायको जर कधी म्हणली चला सारसबागेत, गाडी नव्हती आपल्याकडे साहेब, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल, स्वारगेटजवळ जाऊस तर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. शिंदेसाहेब हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे, जगात कुठं गाडी वाकडी करत असतील साहेब मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली का नसतं. बरं अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या,
कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या सिंहगडावर गेल्यात. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघताय, आणि ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? साधनं वाढत गेले, पण संवाद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. इथं बसलेल्या सगळ्या पालकांना माझी विनंती आहे, साधनं वाढतील, भौतिक प्रगती होईल, पण आपला आपल्या लेकरांसोबत संवाद आहे का? आपला आपल्या लेकरांसोबत सहवास आहे का? त्यांच्या शाळेची फी भरणं, हव्या नको त्या वस्तू त्यांच्यासमोर नेऊन ठेवणं, एवढीच पालक म्हणून तुमची माझी जबाबदारी नाही आहे. हे पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं. याच पुण्यामध्ये 6 महिन्यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आणि कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं. इथं शिकायला येणारी पोरं नगर, सोलापूर, नाशिक, इकडून तिकडून सगळीकडनं कानाकोपऱ्यातनं पोरं येतात. अशा वेळेला या लेकरांच्या समोर चांगला आदर्श निर्माण करणं, त्यांना चांगला विचार आणि त्यांना चांगला संस्कार देणं, हे नैतिक कर्तव्य पालक म्हणून तुमचं माझं नाहीये का? आपल्या पोराला किती मार्क पडले याच्यासाठी आपण हंटर घेऊन त्याच्या मागं आहोत, पण कधीतरी एखादं चांगलं पुस्तक आपण त्या लेकराच्या हातात दिलंय का? बघ बरं जरा हे काय लिहिलंय यात. कधी एखाद्या चांगल्या चित्रपटाला तुम्ही पोरांना घेऊन गेलात का? कधी चांगलं एखादं नाटक दाखवलंय का? कधी चांगल्या माणसांसोबत आपण आपल्या लेकरांची ओळख करून दिली आहे का? या पोरांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असली पाहिजे यावरती लक्ष देण्याची गरज आहे. आज मार्क किती मिळतात? गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आहेत. आता 200 मुलांचे सत्कार आहेत. 200 पैकी मला वाटतं 90 आणि 95% मार्क बहुतांशी पोरांना आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला बहुतेक वेळा जायची वेळ येते. एका कार्यक्रमाला गेलो होतो, पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्या पाठीमागं 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 होते ते एकदम टेन्शनमध्ये होते. त्यांना 90 वाल्यांकडे बघून हसता येत नव्हतं, 60-70 वाल्यांकडे बघून रडता येत नव्हतं. आणि ज्यांना 60-70% मार्क आहेत ना ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले 80-90 वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईन, बघू काय करता येते. आता जे 80 ते 90 मधले पालक आहेत, जे प्रचंड टेन्शन मध्ये होते, त्यातल्या दोघांना मी जरा पुढे बोलवलं आणि विचारलं, म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? पालक म्हटले, पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय झालं? म्हणले त्याला 1 महिना आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता पोरगं 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. मी म्हटलं झालं काय, किती मार्क मिळाले? म्हणे सांगायसारखे सुद्धा नाहीत. म्हटलं काही तर आकडा असेल? म्हटले काही नाही, त्याला काहीतरी 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाहीये, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? ताई दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती आणि त्यांना टेन्शन याचं होतं, मुलाला 90 मिळू शकले नाहीत. तुम्ही मार्क जरूर मिळवा साहेब, पण केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. ट्रेंड बदलतायत तसे आपण बदलतोय, हंटर घेऊन त्यांच्या मागे उभे आहोत. एक जमाना होता डीएडचा, आता तरुण पोरांना डीएडचा काहीतरी कोर्स असतो हे सुद्धा बहुतांशी पोरांना माहीत नसेल. आणि डीएडला जर नंबर लागला आणि त्यातल्या त्यात ते जर जिल्हा परिषदच्या शाळेवर एकदा चिटकला आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदला असले, त्यांनी परत मागं वळून बघायचं नाही. आज डीएड कॉलेजेसची अवस्था काय? बहुतांशी डीएड कॉलेजेस आता बंद आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंग वाल्यांचा बूम होता साहेब. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर पाहुणे आले आणि कुणी जर विचारलं इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होत. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग, प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर कोविड
आता मेडिकलचा बूम आहे. प्रत्येक आईबापाला वाटतंय पोरगं मेडिकलला गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला, रशियात जाऊ द्या, पण पोरानं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं, यांच्या डोक्यात असलं काय नाही. याला जरा मॅथ्स फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा बायोकेमिस्ट्री आवडतंय म्हणून यानं मेडिकलला जावं, असलं काही नाही. आमच्या डोक्यात आहे पोरगा MBBS, त्याला मुलगी डॉक्टर, दोघांचं हॉस्पिटल, आणि नंतर मेहुण्याला मेडिकल. त्या हल्ली मेहुण्यालाच द्यावं लागतंय साहेब, ते अलिखित नियम आहे. आम्ही या चौकटीच्या पलीकडे कधी जाणार आहोत? इथे चेंबूरला गेलो होतो मी व्याख्यानाला. होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे, 1200-1400 एकरचा कॅम्पस आहे. महाराष्ट्रातली साहेब मला बोटावर मोजणे इतकी पोरं सुद्धा अशी सापडली नाही की ज्यांना वाटतंय आपण तिथे जावं, संशोधक व्हावं. आमच्या डोक्यात फक्त एकतर डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, मोठं पॅकेज, आयुष्यात एक गाडी, एक बंगला, आणि आयुष्यभर हप्ते 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 हप्ते, आणि एक दिवस स्विच ऑफ. याच्या पलीकडे आम्ही विचार करायला तयार नाही होत. 140-145 कोटी लोकसंख्या आहे भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आम्हाला जर असंच जगायचं असेल आणि मरायचं असेल तर हवं तसं जगा, पण आमचं ज्ञान समाजाभिमुख असावं, आमच्या ज्ञानाचा काहीतरी समाजाला उपयोग असावा, अशी धारणा जोपर्यंत आम्ही आमच्या लेकरांच्या मनात निर्माण करत नाही तोपर्यंत त्या शिक्षणाला अर्थ नाही. शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असावा, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असावा, आणि त्याचं ज्ञान समाजाच्या हिताचं, समाजाच्या उपयोगाचं असावं, हा विचार लेकरांना द्यायला नको. तो देण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे. आमच्या डोक्यात फक्त नोकरी. बरं, त्यात पोरांची चूक नाही हो. आईबापानंच सांगितलंय नोकरी कर, नाहीतर तुझं लग्न पण होत नसते. आणि साहेब, पोरं हल्ली अशी हुशार आहेत, लग्न जमेपर्यंतच नोकरी करताय. आज मुलीच्या आईबापाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे. तुम्ही कोणत्याही गावात जा, 30 ते 35 वयोगटातले किमान 5-50 बिन लग्नाचे. आमच्याकडे तर एक जण आहे 38-40 वय झालंय, लग्नच जमत नाहीये. बरं, त्याला मित्र असले हुशार भेटलेत. त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं, म्हणला टेन्शन घेऊ नको, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा. बरं, मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यानं जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हटले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही एवढा पगार असेल. हे म्हणते नाही, तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. आपण किती दिवस बसवणार आहोत? लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद असली पाहिजे. आता मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला, संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं. 700-800 महाराष्ट्रातली माणसं मला तिथे भेटली, आणि तरुण काही पोरं होती सांगली आटपाडी भागातली. मी विचारलं काय करता रे इकडे? 2 पोरं अशी रांगडी पोरं सांगलीची. म्हणजे साहेब इथं कामाला आलतो, पण आता आमची इथं सोन्याची दुकानं आहेत. सोन्याची दुकानं टाकली तिथं दुबईत, 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन फिरताय ती पोरं. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला कशाच्या भिंती आता उरलेल्या नाही आहेत का? आपल्या पोरांनी उद्योगात यायचं नाही, व्यवसायात यायचं नाही, व्यापारात यायचं नाही. आई ज्याची शिक्षिका आहे तो पोरगा विचार करतो अरे मी स्वतःची शिक्षण संस्था सुरू करेल. आज आमदार आहे अमित गोरखे. नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे लोणी व्यंकनाथ. परिस्थिती नव्हती, वडील वॉचमन, पण अशा कुटुंबात जन्माला आलेला पोरगा काहीतरी स्वप्न बघतो करायचं. का आपल्या पोरांनी मोठी स्वप्न बघायची नाही? पोरग काही वेगळं करायला गेलं का बाप त्याला सांगताय अंथरूण पाहून पाय पसर, अंथरूण पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्ही आमच्या लेकरात निर्माण केली पाहिजे. आज तुम्ही थोडंसं आजूबाजूला बघा, महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाची काय परिस्थिती आहे. टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला येत आहेत, संविधानानं अधिकार दिलाय, काम करतील, कष्ट. आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत, कारण आम्ही आमच्या लेकरांना मोठी स्वप्न दाखवायला तयार नाही आहोत. 84-85 पर्यंत दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई आहे.
बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, शेकडो मजले वर घेऊन जातात, वरून खाली घेऊन येतात, हजारो रुपयांचं तिकीट काढतात. का आम्ही या लोकांकडनं काही शिकायचं नाही? जे बिगेस्ट आहे, जे टॉलेस्ट आहे, जे लार्जेस्ट आहे, ते सगळं दुबईला करायचं. त्यांना माहीत आहे तेलाचे पैसे कधीतरी संपतील आणि पर्यटनाच्या बाबतीत आपण जगाला स्वतःकडे आकर्षित करू. आपल्याला का वाटू नये? जगभरातली लोक पुण्यात आली पाहिजेत, शनिवारवाडा बघितला पाहिजे, सारसबागेत गेली पाहिजे, लक्ष्मी रोडला खरेदी केली पाहिजे, सिंहगडला गेली पाहिजे, शिवनेरीला दर्शनाला गेली पाहिजेत, परत पिंपरीत येऊन त्यांनी 4 दिवस मुक्काम केला पाहिजे, बर्ड व्हॅलीला जेवायला गेली पाहिजेत. का आपल्याला वाटत नाही? आपण सुद्धा पर्यटनाच्या अरे तिथं सगळं कृत्रिम आहे, तरी जगाला त्यांनी आकर्षित केलं. आपल्याकडे एवढी नैसर्गिक संपन्नता असताना सुद्धा जगानं आपल्याकडे यावं असा विचार आम्ही का लेकरांना देत नाही? आपल्यापैकी 10-5 पोरापोरींना वाटलं पाहिजे की आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं काहीतरी करू. मोठमोठी वेगवेगळी स्वप्न पाहिली पाहिजे. आत्ता अमित दादानं उल्लेख केला जेजुरीचा. जेजुरीला गेलाय का? ते कंपल्सरी जावंच लागतंय. मी जेजुरीला गेलो होतो, 4-5 पोरपोरी तिथं फोटो काढत होते. मी विचारलं काय करता रे फोटो काढून? सारखे फोटो काढायचे, स्टेटस ठेवायचे. एक पोरगा मला म्हटला, दादा किती दिवस बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटला. आणि म्हणलं आणून काय करणार? काय नाही, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार, आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. मला हेवा वाटतो या पोरांचा, जी चौकटीच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करू बघतायत. आपल्या पोरांनी ह्या चौकटी तोडल्या पाहिजेत, मोठी स्वप्न बघितले पाहिजेत, काहीतरी नवीन मिळवण्यासाठी अट्टहास धरला पाहिजे. पण केवळ आणि केवळ मार्कांसाठी अभ्यास या संकल्पनेपेक्षा थोडंसं पुढे जाऊन विचार करायला हवा. नाहीतर सगळंच मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी, इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे, ऑप्शनला टाकू, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर यावर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हणले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? पोरींनो, मराठीचा धडा वाचताय ना, त्या लेखकासोबत मैत्री झाली पाहिजे. गणित सोडवताय ना, आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजे. भूगोल अभ्यासताय ना, अक्षांश आणि रेखांश नजरेसमोर दिसले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, त्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं एकरूप तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे, तर तुम्हाला त्या अभ्यासाची मजा घेता येईल, तर तुम्हाला त्या अभ्यासाचा आनंद घेता येईल. जग बदलतंय, त्या बदलत्या जगानुसार आपणही बदललं पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. दादा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता मोस्टली सोनी आहे, पॅनासॉनिक आहे, निकॉन आहे. आता कॅमेऱ्यामध्ये कॉडॅक कुठं दिसतंय का? आता कॉडॅकचा कॅमेरा दिसत नाही. आणि एक जमाना साहेब फक्त कॉडॅकचा होता, 36च फोटो निघायचे. हे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांना विचारा, त्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा, 100% कॉडॅक. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला, आणि त्या फोटोग्राफरच्या कितीही मागं लागा, वर्ष अल्बम मिळत नव्हते. ते फोटोग्राफर इतका भाव खाणार, म्हणणार ते फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास? ज्याचा रुबाब होता मार्केटमध्ये ते कॉडॅक आता बाजारात आहे का? नाही. एक जमाना होता HMTच्या टिकटिकवरती देश चालत होता. आता डिजिटल घड्याळं आली आहेत, आता HMTची टिकटिक नाही. एक जमाना होता नोकियाचा. माझ्या वयाची जे इथं असतील, आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्या कंपनीचा फोन पहिल्यांदा घेतला होता? नोकिया. 3310, 1100, 1600, 2600. आता नोकिया बाजारात आहे का? आता नोकिया बाजारात नाही. नोकियानं अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया टिकू शकला नाही. कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही,
कॉडॅक टिकू शकलं नाही. मला सगळ्यांना विचारायचं आहे, तुम्ही बघा 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा टी व्हीला, आठवतोय का? धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्येच एक जाहिरात लागायची. माझ्या वयाची जी माणसं आहेत सगळ्यांची ही जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, काय बघा यांची पाठ आहे. पर्याय नव्हता, जाहिराती पाठ होत्या, कारण चॅनल बदलायला ऑप्शन नव्हता. एकच चॅनल होता, त्याच्यात 10 वेळा प्रक्षेपण जायचं. प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टीव्हीला मुंग्या लागल्या. आता टीव्हीला कुठं मुंग्या लागतात का? मग एक कोणतर शहाणा त्यानं वर जायचं, त्यानं अँटिना फिरवायचा, खालच्यानं म्हणायचं दिसलं 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 चित्र, वरचा खाली येईपर्यंत परत प्रक्षेपण गेलेलं असायचं. आणि मध्ये जी जाहिरात लागायची लाईफ बॉयची, एक शेवटचे 5 मिनिट घेतो नीट ऐका. त्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतामध्ये कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतामध्ये जनरली क्रिकेटची क्रेज होती. पण ते लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं, आता जर मार्केटमध्ये टिकायचं असेल, फुटबॉल खेळणारी पोरं उपयोगाची नाहीत. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आता लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलं, मार्केटमध्ये जर टिकायचं असेल तर बदल स्वीकारावे लागतील. मला एक सांगा, कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी काही नव्हतं, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब, मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असतंय काय माहित? ते दिवाळीलाच येते. वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा. मोती साबणानं आंघोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय. वर्षभर कुणाला काय मस्ती करायची ते करू दे, आपलं मार्केट, आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतात आणून काय विकायचं. पण आपल्या पोरांना समजत नाहीये, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपलं खणखणीत नाणं असं वाजून इथं विकता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्या पोरांमध्ये अपेक्षित कौशल्य आपल्याला निर्माण करता येतील का? यायचा जमाना आहे. ChatGPTवर नुसतं सांगायला उशीर, सगळं तुमच्या पुढ्यात येऊन थांबलंय. किती भन्नाट आणि किती कमालीचं जग बदलत आहे. या बदलत्या जगानुसार आपल्याला नवीन तंत्रज्ञान स्वीकारता येईल का, याची काळजी आपण घेतली पाहिजे. एवढासा देश आहे इस्रायल, पण कृषी क्षेत्रामध्ये अशी काही प्रगती केली साहेब, आपल्याला 60-70 वर्ष गेली हे कळायला. पाणी पिकाला द्यायचं असतं, पाटाला नाही. 60-70 वर्ष आपण पाटानं पाणी देत होतो. आत्ता कळालं इरिगेशनच्या नवनवीन पद्धती आल्या पाहिजेत. आता तर आमच्या राहुरी कृषी विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. हे फोटोग्राफर जे ड्रोन वापरतात ना, आता ड्रोन नुसता फोटोला नाही, शेतकऱ्यानं फवारणी करताना खांद्यावर पंप नाही टाकायचा, त्यानं बांधावर बसायचा हातात रिमोट घेऊन आणि ड्रोननं फवारणी करायची. आता शेतकरी ड्रोननं फवारणी करायला लागलाय. एक दिवस असा येईल ड्रोनला फक्त कांद्याची गुणी अडकवायची, बटन दाबलं का थेट भुसाऱ्यात. इथपर्यंत तंत्रज्ञान जाऊन पोहोचणार आहे. पण या पोरांनी टेक्नोसेव्ही असलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे आणि बदलत्या जगानुसार आपल्याला बदल स्वीकारता येतील का याची काळजी घेतली पाहिजे. पालकांना जाताना इतकीच विनंती करेल, तुमच्या मुलांना मोठी स्वप्न दाखवा. त्या पोरांमध्ये एक जिद्द, एक आकांक्षा, काही महत्त्वाकांक्षा
आणि हे सगळं करत असताना त्यांचे पाय जमिनीवर राहतील का याची काळजी घेऊयात. पोरांची संगत काय, माझी सगळ्या आयांना विनंती आहे. शाळेतून पोरग आल्याबरोबर पहिला प्रश्न काय असतो त्याला, डबा संपला का. पोरींनो, किती प्रेम आहे तुमच्या आईचं बघा बरं. पहिला प्रश्न असतो तिचा, टिफिन संपवला का. आणि आपण तो संपवायला हवा. तुम्ही उठायच्या आधी 2 तास ती आधी उठते. तुम्हाला उठवायलाच तिला अर्धा तास लागतो. बाई उठ ना ग, बाई आवर ना ग, बाई चल ग, तुझी गाडी आली आहे. डबा करायला अर्धा तास लागतोय. आणि तुम्ही जर स्कूलमधून येताना तो टिफिन जर तसाच ठेवला, काय तिचा जीव म्हणत असेल. पहाटे 4ला उठून तुझ्यासाठी केलाय, तुला 2 घास खाता पण आले नाही. आपल्या आईवडिलांचा सन्मान ठेवा. जी तरुण पोरं इथे बसलेली आहेत, तुमच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घ्यायचे. तुमची उंची आता वडिलांच्या खांद्याला आली. तुमची चप्पल वडिलांच्या पायाला यायला लागली आणि वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का पोरगा खांद्याला आला, बाप रागवत नाही, बाप ओरडत नाही, बाप चिडत नाही. अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा तुम्ही समजून घेतली पाहिजे. काय अपेक्षा आहे रे बापाची. बापाची अपेक्षा नाहीये पोरानं दररोज 10-20 हजार रुपये आणून हातात द्यावेत. वडिलांची अपेक्षा इतकीच आहे, त्यानं त्याच्या पायावर उभं राहावं, त्याचं नाव कमवावं. आणि एक दिवस असा आला पाहिजे, लेकराच्या नावानं आईबापाची ओळख झाली पाहिजे. आजपर्यंत अमित दादाची ओळख काय होती, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. आईबापाची इच्छा अशी असते की अरे एक दिवस पोरांनी आमची नावं पुसावीत आणि पोराच्या नावानं आईची ओळख झाली पाहिजे. आता लोक काय म्हणणार, आमदार साहेबांची आई आहे बरं का. आता ही जेव्हा ओळख येते आमदार साहेबांची आई, आईला छान वाटतं. आईला अपेक्षा नसते की अजूनही माझ्याच नावानं ते नगरसेवक होते ना, मग त्यांचा मुलगा. अरे आपल्या नावानं आईबाप ओळखले गेले पाहिजेत, असं कर्तृत्व करून दाखवा. पोरींनो, उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झालं ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून यालीत, तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. तुमच्या सहीनं एखाद्या गावाचं भविष्य बदलेल, तुमच्या सहीनं एखाद्या माणसाचं आयुष्य बदलून जाईल. कधीतरी अमित दादा फोन करतील, ताई तुम्ही त्यावेळेस आला होतात, आज कलेक्टर आहात, जरा प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या स्कूलला याल का. याल का नाही बोलवल्यावर. आणि मी काही काम बीम घेऊन आलो तर ओळख ठेवाल का. पण यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आहे. पुढची जी 5-10 वर्ष आहेत आयुष्यातली, ती 5-10 वर्ष आयुष्यातली प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी द्या. मी दाव्यानं सांगतो, तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर येणाऱ्या काळात शिक्षणा इतका प्रभावी पर्याय दुसरा उपलब्ध नाही. चांगलं शिका, समृद्ध व्हा. आणि शेवटचा 1 मिनिट मुलींसाठी माझा दावा आहे, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मुलीवर असतं. मुलानं जर बापाला काही मागितलं, म्हणणार 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू, 17 कारणं असतात. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतं कधी निघून देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप तिच्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. बाप फाटलेलं बनियन घालल, पोरीला चांगला ड्रेस घेऊन देईल. वडील सायकलवर कामाला जातील MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर. पोरीच्या लग्नात बाप फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळहाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी